थँक्यू राहुल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. एक एक सामना जिंकल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय. ड्रॉ केला गेला होता कारण 3 संघ आहेत आणि 3 संघांमध्ये ड्रॉ आपण केला होता आणि ज्यामध्ये ड्रॉचा मान पटकावला गेला होता तो म्हणजेच मौलिक 11 वाघबिल या संघाने. 4 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. यानंतर आपल्याला अजून एक मॅच खेळवायची, त्यामुळे सर्वांना विनंती असेल सर्व संघांना की आपण लगेच घाई करा आणि पंचांना विनंती असेल रमेश 20 मिनिटं आपण द्यायचे. इथे 20 मिनिटं द्यायचेत आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे. सर्वांचं सहर्ष स्वागत. साहिल येतोय गोलंदाजी मार्गवर. साहिल मनेरा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तर फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कुमकेश पाटील आणि भाया पाटील. एका साईडला शांत दिमागाने खेळणारा खेळाडू तर दुसऱ्या साईडला आक्रमक फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय भाया पाटील. गोलंदाजी मार्गवर भव्या 11 संघामधून ओपन टीममध्ये करणारा परफेक्ट पॉवर प्ले मास्टर साहिल मनेरा याला इथे आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये टॅकल असेल तो म्हणजेच साहिल आणि भाया या खेळाडूचा असेल. कारण साहिल याला जर आपण पाहिला, साहिल मनेरा त्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. कमीत कमी 27 करोडमध्ये या खेळाडूला विकत घेतला गेला आहे. दुसऱ्या साईडला दीपक मनेरा सरांचा आयकॉन असेल भाया पाटील. या खेळाडूला त्याही डबल विकत घेतला गेला आहे. ही वाघबीळची टुर्नामेंट आहे. या वाघबीळमध्ये काही होऊ शकते. कारण लाया ग्रुप सारखी टुर्नामेंट जर आपण पाहिली तर खाऊ पिऊ एन्जॉय करो आणि लॉजिक ग्रुपची टुर्नामेंट आपण पाहिला तर होळी कप रंग उधळण्यासाठी या क्रिकेटचं आनंद घेण्यासाठी आज आपण पाहिले तर ही स्पर्धा आयोजित केली गेली. आणि या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवर व्यक्तींचं आमच्या समाज कक्षामधून सहर्ष स्वागत असेल. आज आपण पाहतोय लॉजिक ग्रुप आयोजित होळी कप चषक 2025. चला वेळ जास्त जातो, लक्षात घ्या. साई प्रथा टीम, साई प्रथा टीम लक्षात घ्यायचं. वेळ तुम्ही जास्त खर्च करताय कारण यानंतर आपल्याला अजून एक मॅच खेळवायचे. टॉपसाठी आपण एक संघ पुढे काढणार आहोत. चला लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होते. यावेळी पहिला फटका फसलाय. भूषण येतोय छेडगाडी, प्रयत्न चांगले होते. सिंगल पूर्ण केले गेले. सिंगलवरती समाधान मानावं लागेल कारण मॅचमध्ये लक्ष असेल तो फक्त भाया पाटील याच्यावरती असेल. कारण या फलंदाजाला रोखणं खूप गरजेचं असेल, तो म्हणजे साई प्रथा या संघाला. तर नक्कीच दीपक मनेरा यांचं लक्ष असेल फक्त भाया पाटील याच्यावरती. कारण आपण पाहिलात तर महत्त्वपूर्ण खेळाडू भव्या 11 वाघबिल या संघाचा आहे. कारण या खेळाडूला थांबणं गरजेचं आहे कारण पूर्ण श्रेणा ही या खेळाडूच्या नावावरती आहे आणि त्याच्या खेळावरती आहे. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. 4 षटकांचा हा सामना इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये एक सिंगल प्राप्त केली गेली. सिंगलने सुरुवात केल्या गेल्या धावफलकाचा श्री गणेश इथे पाहायला मिळतोय. यावेळी पहा फ्रंट फूट वरती आला, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सुंदर फटका चौकारी येतोय. चला सर्व बाउंड्री बनताना बाउंड्रीचा ताबा घ्यायचा, लक्षात घ्या. सर्व बाउंड्री बनताना विनंती असेल बाउंड्रीचा ताबा घ्या.
चौकार मिळाला आहे ते चौकाराने सुरुवात केली भाया पाटील या फलंदाजाने. बागबीचं क्रिकेट पुढे नेण्याचा जो प्रयत्न मेघनाथ गोंधळे याने केले, सर्वांचे लाडके मेघा आज ठाणे क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव आज आपण पाहतोय. आणि येथे काही दिवसानंतर TPL ठाणा प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 19 आणि 20 या दरम्यान एप्रिलच्या महिन्यामध्ये. मात्र इथे पहा त्या बॅटिंग केली जाते. भाया पाटील ऑन फायर लॉग ऑन मध्ये आलेला हा उडी चषक षटकार. भाया पाटील टेनिस क्रिकेट विश्वामधील या खेळाडूला नामवंत खेळाडू का म्हटलं जाते. कुठेतरी आपल्या फॉर्मला झुजत होता, मात्र यावेळी साहिल याच्यावरती अटॅक केलंय आणि चेंडूला पाठवलाय. यावेळी बा बॅकफूटवरती आलाय, पंच केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकारासाठी 4 रन्स. ही बॅटिंग आहे. या बॅटिंग भाया याला या बॅटिंगसाठी ओळखलं जाते, कारण साहिल मनेरा एक परफेक्ट पॉवर प्ले मास्टर गोलंदाज म्हणून याला म्हटलं गेलं. मात्र यावेळी साहिल या गोलंदाजावरती अटॅक केलंय भाया याने. यावेळी पहा सीधे उंगली से घी निकल रहा है तो उंगली तिगड़ी क्यों कर रहे हो. सरळ बॅटमधून फटके आले होते तरी कुठेतरी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रिव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न. नक्कीच या फटक्याला म्हणतात लगा तो शेर नाही तो. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडूला पाठवलाय चौकारासाठी. 4 धावा इथे मिळाल्या गेल्या. 4 धावेने धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 19 रन धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. भाया पाटील याच्या बॅटमधून आपण पाहिलात तर तब्बल 18 धावा कुठल्या गेल्यात. 2 चौकार 3 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून बॅटिंग करतोय भाया पाटील. 19 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक आपण पाहिला तर यशस्वीरित्या भव्य 11 वाघबील या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग केली गेली आपण पाहिलात तर भाया पाटील याच्या माध्यमातून, कारण भायाला माहिती आहे कुठेतरी मला थांबणं गरजेचं आहे. 4 षटकांपर्यंत जर हा खेळाडू थांबला तर एक मोठा डोंगर होऊ शकतो. मात्र गोलंदाजी मार्गवर मेघनाथ गोंधळे मागच्या मॅचचा हिरो आहे, कारण 6 मध्ये 14 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. यावेळी पहा चकित केलं गेलंय, फसवलंय या फलंदाजाला. कुमकेश पाटील बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कुठेतरी सफल झाला होता. म्हटलं जातं नाही क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क आजकालच्या दुनियेमध्ये खूप गरज आहे. एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल, मात्र मोबाईलमध्ये नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे. मेघनाथ गोंधळे सफल झाला होता. लॉंग क्षेत्रामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत, मात्र केली जाते चुकी आणि चेंडूला पाठवलाय. नशिबाचा चौकार कुमकेशच्या बॅट मधून येतोय आणि या 4 धावेने धावफलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आज जर पाहायला गेलात ना तर कुठेतरी आयकॉन प्लेअरने भरपूर अशा टीमला बरबाद करून टाकले. सर्वात प्रथम आपण पाहिलं तर 2 ब्रदर्स संघाचा आयकॉन रोमित डागी आणि साई प्रताप या संघाचा आयकॉन साहिल मनेरा. गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहिलात तर 19 धावा खाल्ल्यात आणि त्यानंतर कुठेतरी मिसफिल्ड. षटकार अजून येतो बा. चौकार गेल्यानंतर तुम्ही चुकी जर केली तर चुकीचा फायदा कुठपर्यंत जातोय आणि लगेच षटकार येतोय कुमकेच्या बॅटमधून. अजून एक स्क्वेअर लेग रिव्हिजन मध्ये
चेंडूला पाडवलाय, गोलीच्या वेगाने चेंडू होतोय फरार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कुमकेशच्या बॅट मधून अजून एक आलेला हा होळी धमाका. इथे होळीच्या टायमाला कलर उडवले जात आहेत, मात्र इथे धाबा उडवल्या गेल्यात. काय बॅटिंग केली गेली. पहिल्या षटकामध्ये 19, या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठल्या गेल्यात मेघनाथ गोंधळे. मागच्या मॅचमध्ये 14 धावा डिफेंड केल्या होत्या आणि या मॅचमध्ये 4 मध्ये 14 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. असून एक सफल झाला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. साहिल मणेरा पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे चेंडू पाहायला मिळते. सिंगल फक्त मिळाली जाईल. सिंगलने 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाचा धावफलक 34 धावा पाहायला मिळत आहेत. 34 रन. का बॅटिंग केली गेले. 2 षटकांमध्ये 34 म्हणजे 4 षटकांमध्ये किती असतील. एक मनामध्ये प्रश्न असेल, मात्र प्रश्न तो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 4 षटकांनंतर पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये कुठलाही आकडा सेफ नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्या क्रिकेटमध्ये जर तुम्हाला तुमची कामगिरी जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करणं खूप गरजेचं आहे. आयुष्यामध्ये तुमच्या समोर संकट खूप येतील, मात्र त्या संकटामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू आपण पाहतोय, फेकी चांगली होती, मात्र रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 35 धावा आहेत. 17.50च्या सरासरीने बॅटिंग पाहायला मिळते. ओव्हर संपली गेले. 2 षटकांमध्ये 35. अजून शेवटचे 2 षटक बाकी असतील. 12 चेंडूचा खेळ भव्या 11 वाघबीळ या संघाच्या बॅटिंगमध्ये असेल. भव्या 11 वाघबीळ आपण जर नाव ऐकलं तरी सुद्धा दीपक मणेरा सरांची आठवण येते. कारण काहीची टुर्नामेंट पाहायला मिळाली होती. लाखाची स्पर्धा कशी असावी हे की दीपक मणेरा सरांकडून पाहणं खूप गरजेचं होतं. कारण लगातार 3 दिवस सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना जेवण देणं, चांगल्या ट्रॉफीजचं आयोजन करणं, चांगली स्पर्धा आयोजन करणं. यावर्षी नक्कीच सांगितलं की यावर्षीपेक्षा जास्त पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. मात्र पुढच्या वर्षीचं काय आयोजन असेल. कारण वाघबीळ गावामध्ये फक्त एकच स्पर्धा आपण ऐकायला आणि फेमस होती आणि तो म्हणजे DR चषक. मात्र यावर्षी दत्ता स्मृती चषकही पाहायला मिळाला आहे. क्या बात आहे. जसं जसं क्रिकेट पुढे जाईल तसं जसं वाघबीळ गावामध्ये अजून काही स्पर्धा पाहायला मिळतील. क्रिकेटची आवड असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आणि ती आवड जर आपण पाहिला तर या सर्व वाघबीळच्या खेळाडूंकडे. कारण कुठेतरी 40+ संघ फॉर्मॅट आपण पाहिला तर पंकज बेंकज सारखे नामवंत खेळाडू या वाघबीळ गावामध्ये आहेत. आणि मेघनाथ गोंधळे सारखा एक हिरा नक्कीच सापडला आहे वाघबीळ गावाला. निशांत याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 2 विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक गणेश पाटील सरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. पुढचा चेंडू यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय, लँड केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भाया पाटील याने. क्या बात आहे. हा भाया पाटील आहे. पोषमात्रा बँदरपाडा स्पर्धेमध्ये या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. हा भाया पाटील आहे. आज होळी कपमध्ये या खेळाडूला रोखणं खूप गरजेचं आहे. यावेळी एज लागली होती आणि संधी निर्माण केली गेली होती. मात्र कुठेतरी मेघनाथ गोंधळे सरांच्या याच्यामधून जर आपण पाहिलात तर थोडीशी चुकी पाहायला मिळते.
एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना 43 धावा आपण पाहतोय. पार्टनरशिप पाहायला मिळते 43 धावांची. कारण पाया मजबूत असेल ना तर बिल्डिंग चांगल्या रीतीने बांधली जाते आणि त्या बिल्डिंगचा पाया तुम्हाला मजबूत करावा लागेल आणि तो पाया मजबूत केलाय भव्या 11 वाघबिल या संघाने. कारण पहिल्या विकेटची जी पार्टनरशिप आपण पाहतोय 43 धावांची आहे. यावेळी पहा यष्टा उद्ध्वस्त केल्यात. दांडी गोल केले. फलंदाज कुमकेश याला परतावा लागेल. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला मोहरा इथे बाद होतोय फलंदाजी करणारा भव्या 11 वाघबिल या संघाचा. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. कारण समोर तो संघ जरी आपण पाहिला साई व्रत हा संघ, त्यामध्ये एक चांगले बॅटिंग लाईनअप आहे. साहिल मनेरासारखा बॅट्समन आहे. त्यानंतर हेमकांतसारखा एक बॅट्समन आपण पाहतोय. ज्ञान पाटीलसारखा एक बॅट्समन आपण पाहतोय. तर कुठेतरी 60 ते 70 धावा 4 षटकांमध्ये लागणे गरजेचे आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश येतोय. गोलंदाजी मार्गवर निशांत या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं आणि एक चांगला ब्रेक थ्रू मिळवला या गोलंदाजाने. दिशांत आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर. महेश एक अजून एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये आहे. शॉम्पूचा फटका करायचा होता. चेंडू पॉइंट रिझल्ट मध्ये जातोय. कारण कुठेतरी जो क्षेत्र आहे तो आउटफील्डने भरलेला आहे. एक सिंगल फलंदाजाला मिळाली जाईल. बाया पाटील येते ऑन स्ट्राईक. कारण या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखले गेल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये सन्माननीय श्री योगेश पाटील सर इथं उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत असेल. लॉजी ग्रुप आणि आले स्वागत बघा कसं गेलंय. स्वॅग से करेंगा सबका स्वागत. मान्यवरांचं स्वागत षटकाराने केलंय. काय बात आहे, काय बॅटिंग केली गेली. बायाच्या धावफलकाकडे एकदा आपण वळूया. किती धावा या फलंदाजाने पटकावल्यात. 32 धावा वरती वैयक्तिक खेळी करतोय. कारण मेघनाथ गोंधळे सरांकडून हाफ सेंचुरीसाठी 2000 आहेत. तानाजी पाटील सरांकडून 500 रुपये आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला मन बाउन्स चेंडू जातोय. गोळीच्या वेगाने फरार चौकार. अजून एक चौकार आलाय. कुठेतरी दिशांत या फलंदाजाने धावा रोखल्या होत्या. मात्र या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 54 धावा अर्धशतक इथे झळकावला गेलाय. 54 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. 36 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय भाया आणि 54 धावा या धाव फलकावरती आहेत. अर्धशतक झळकवण्याची संधी आहे. कारण 16 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी आणि चेंडू उर्वरित शिल्लक असतील 6. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज विनय येतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा खेळाडू खूप नामांकित आहे बाया पाटील आणि आज ते रूप दाखवलंय. कारण 36 धावा 10 चेंडूमध्ये या फलंदाजाने कुठल्यात. यावेळी पहा काय घडला जाईल. आउटसाइड द ऑफ स्टंप. सोने पे सुहागा. आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये अजून कुठेतरी एक धाव अजून दिली जाते. म्हणजे 1+1 2 धावा. जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय. कारण ऑलरेडी
जखम झाले, मात्र त्या जखमेला अजून क्रोधित करतोय आणि या 2 धावेने धावफलक 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 70 पार केली जाईल का? कारण 70 पार झाली तर फलंदाजी करणाऱ्या संघाला कठीण आव्हान पाहायला मिळेल. विनय आपल्या षटकातील पुढील चेंडू, यावेळी पहा, यावेळी संधी निर्माण. साहिल मनेरा या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू हा 2 पाठी लागलाय. अजून एक षटकार, बाया पाटील पोहोचतोय तो म्हणजे 44 या आकड्यावरती येते पहा. हा वाघबिलचा बिली बावडन आहे. हा वाघबिलचा गोटे अंपायर आहे. यावेळी पुन्हा एकदा शतक पूर्ण केलंय. अर्धशतक इथं आपल्या नावावरती कोरतोय भाया पाटील. काय बॅटिंग केले गेले. अर्धशतक आपल्या नावावरती पूर्ण केल्यात. 50 धावा. चेंडू जर आपण पाहिला भाया पाटील एकदा बॅट वरती होते आमच्या समाजोग कक्षाकडे. क्या बात आहे. दीपक मनेरा जर खुश असतील. दीपक दा क्या बात आहे. काय बॅटिंग केली गेले. 13 चेंडूंचा खेळ केलाय आणि 13 मध्ये 50 पूर्ण केल्यात आणि 2500 रुपयांचा मानकरी ठरलाय. तानाजी पाटील यांच्याकडून 500 आणि मेघनाथ गोंधळे सरांकडून 2000 रुपये. अजून एक पाठवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी झेल टिपलाय. या 2500 मध्ये भाया 2500 मध्ये साहिल मनेरा अर्धा वाटेदार आहे. 2 कॅच आणि 1 चौकार म्हणजे अर्धा वाटा भाया साहिल मनेरा याला दिला जाईल. मात्र काय बॅटिंग केली गेले. एकदा टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. अप्रतिम बॅटिंग. 50 धावांवरती हा फलंदाजी तो बाद होतोय. संघाचा धावफलक 70 धावा. त्याला बॅट्समन पाठवायचं लगेच. 70 धावा. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम 2 चेंडू. क्या बात आहे. भाया पाटील यांच्या वडिलांकडून 5000 आणि दीपक मनेरा यांच्याकडून 1000 आणि तानाजी पाटील या सरांकडून 500 रुपये आणि मेघनाथ गोंधळे सरांकडून 2000 म्हणजे 6, 6.5 आणि 8,500 रुपये या खेळाडूला इथे बक्षीस लागला गेलाय. क्या बात आहे. होळी कप असावा तो असा. एका हाफ सेंचुरीसाठी 8,500 रुपयेचं बक्षीस इथे लावलं गेलंय. वडिलांकडून 5000 विलास पाटील बाया पाटील याच्यासाठी. त्यानंतर तानाजी पाटील सरांकडून 500, दीपक मनेरा सरांकडून 1000 आणि मेघनाथची गोंडली सर यांच्याकडून 2000. एक सिंगल पूर्ण केली गेली. सिंगलने धावफलक 71 रन 72 सॉरी. अंतिम चेंडू लास्ट डिलिव्हरी फ्रॉम 4th ओव्हर. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू आहे. काय स्कोर रचला गेलाय. डोंगर रचला गेलाय आणि त्या डोंगरावरती स्वार झालाय तो भाया पाटील. आक्रमकतेचा दुसरा नाव आणि मागबिलचा हिरो ज्याला आज म्हटलं गेलंय भाया पाटील. पोटापटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गडी बाद होण्याची शक्यता. पैकी खराब. धावा घोषित करा पंच. धावा घोषित करायचे त्या चेंडूवरच्या 4.
3 धावा. ओके, 3 धावेने धावफळ 4 षटकांच्या समाप्तीनंतर 75 आहेत आणि 76 धावांचं लक्ष असेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. 76 रन फ्रॉम टार्गेट 4 ओव्हर्स. बॅटिंग केली गेली भाया पाटील. त्यानंतर आपण पाहिला तर एक मोठा लक्ष उभा केलाय साई प्रथा या संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भाला 11 वाघबीळ. दीपक मणेरा सरांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिला तर साई प्रथा. आपण पाहिला तर श्याम पाटील सरांचा हा सामना आपण पाहतोय. संघ आपण पाहतोय साई प्रथा श्याम पाटील सरांचा हा संघ आहे. मात्र इथे हे दोन्ही संघ विजयी आहेत. पहिला सामना दोन्ही संघाने 1-1 जिंकला होता आणि या दुसऱ्या विजयामध्ये टॉपरमध्ये पोहोचण्याची लढत इथे केली जाते. कारण यानंतर सामना जर आपण पाहिला तर ज्यांना बाय मिळाली गेली तो संघ मौलिक 11 वाघबीळ आणि या संघामध्ये जो संघ जिंकेल तो त्यांच्याशी लढत करेल. चला 2 फलंदाज लगेच पाठवा मैदानामध्ये. चला मौलिक 11 संघाचे कर्णधार दैवत पाटील आपण यायचंय. दैवत पाटील यानंतर मॅच खेळायची लक्षात घ्या. चला घाई करा प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. साहिल मणेरा आणि रुद्र ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर या मॅचचा हिरो ज्याने अर्धशतक आपल्या नावावरती झळकावलाय तो भाया पाटील गोलंदाजी मार्गवर आहे. पहिल्या षटकामध्ये साहिल याच गोलंदाजाला भायाने 19 धावा मारल्या होत्या. आता भाया समोर आहे बॅटिंग करताना. साहिल किती मारेल? हा टॅकल आहे, आयकॉनचा टॅकल आहे आणि या आयकॉनमध्ये कुठला आयकॉन सरस असेल हे पाहणे गरजेचं असेल. कारण समीकरण पहा दोघांमध्ये सेम आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिला तर साहिल गोलंदाजी करत होता, भाया बॅटिंग करत होता, 19 धावा पटकावल्या होत्या. आता भाया गोलंदाजी करतोय आणि साहिल बॅटिंग करतोय. साहिल किती पटकावेल? रॉबिन पाटील सर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. रॉबिन पाटील सर प्लीज यायचं व्यासपीठावरती. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. वाघबीचे ग्रामस्थ, वाघबीचे सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व ज्येष्ठ खेळाडू सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कारण तुमच्या गावची ही स्पर्धा आहे आणि तुमच्या गावाची आणि तुमच्या सन्मानाची
ही स्पर्धा इथे चेंडू जातोय, फरार होतोय. खराब शतरक्षक आपण पाहतोय कार्तिक याच्या माध्यमातून हा खराब शतरक्षण इथे पाहायला मिळतोय. चौकाराने सुरुवात केली जाते धावफलकाला. 19 धावांचं पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या होत्या. यावेळी पहा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाडवलाय. चेंडू जातो डान्स करत कव्हर क्षेत्राच्या बाहेर. 4 रन्स. चौकार बॅक टू बॅक 2 चौकार इथे पाहायला मिळत आहेत. चौकाराने सुरुवात केली गेली होती आणि चौकार अजूनही चालू ठेवलाय साहिल मणेरा. यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न भाया पाटील याच्या माध्यमातून. कारण पहिला चौकार कुठेतरी तो मिसफील्डचा गेला आणि त्यानंतर ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलंय साहिल याने. आता मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलाय. चेंडू येतोय 1 बाउन्स एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चौकारासाठी 4 रन्स. बॅटिंग केली जाते. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण 12 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅच मध्ये रंगत निर्माण केली गेली. भाया पाटील साहिल याच्या साडी फटका बसलाय हवेमध्ये. कार्तिक येतोय, पकडलाय झेल. काय झेल पकडलाय आणि इथे पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. साहिल या फलंदाजाला पाठवलाय पवेलियन मध्ये. पहिला विकेट. साहिल मनेरा काय झेल पकडलाय. कार्तिक याचं कौतुक करावं लागेल. कारण लॉंग ऑफ क्षेत्रामधून कव्हर क्षेत्रामध्ये या खेळाडूने धाव घेतल्यानंतर पूर्णपणे बॉडी बॅलन्स ठेवून तो झेल टिपला गेला. क्या बात आहे. महत्वपूर्ण विकेट. साहिल मनेरा याला परतावलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये हेमकांत. अंतिम चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील भाया पाटील. पहिला षटक तळत असताना 12 धावा 5 चेंडूंचा खेळ संपलाय. क्लिक केलं चेंडूला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये महेश आहे. सुंदर चेंडू टिपला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. पहिला षटक संपलाय. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 13 रन ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. अठरा चेंडू उर्वरित शिल्लक असतील. अजूनही खूप मोठा डोंगर आहे. कारण 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 75 या अगोदर कुठले आहेत. दीपक मणेरा सर अँड कंपनी भाव्या 11 वाघबिल या संघाने. आणि या 76 पूर्ण करण्यासाठी आता तुम्हाला आतषबाजी करावी लागेल. कारण ज्या प्रकारे उद्या जर आपण पाहिलं तर होळीचा दिवस आहे. प्रत्येक परिसरामध्ये उद्या आपण होळीचं ज्वलन पाहणार आहोत. होळी पेटवली जाईल प्रत्येकाच्या परिसरामध्ये. आणि त्या होळीच्या सर्व वाघबीळ ग्रामस्थांना, सर्व वाघबीळ खेळाडूंना आणि वाघबीळच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या समाजन कक्षामधून ॲडव्हान्समध्ये हॅपी होळी. यावेळी पहा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. झेल पकडलाय हेमकांत. अजून एक विकेट. फलंदाज हेमकांत इथे बाद होतोय. सुंदर झेल डीपला गेलाय. कव्हर डीप कव्हर रिझन मध्ये आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक ओमकार याच्याकडून पकडला गेला हा झेल. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्ञान पाटील.
40+ क्रिकेट. मात्र ज्यावेळी ओपन क्रिकेटमध्ये या खेळाडूने खूप आपलं नाव आणि आपल्या नावाची डंका हे गाजवले, मात्र तो पहिलं ज्ञान अजूनपर्यंत पाहायला भेटला नाही. अरे काय ते आक्रमक फलंदाजी होती. वाघबीळचे हुकमी एक्के होते दोघे जण, केतन पाटील आणि ज्ञान पाटील. नवीन फलंदाज ज्ञान पाटील, महेश गोलंदाजी मार्गवर. यावेळी फटका चांगलाय, चेंडूला सजवलंय, पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक जबरदस्त फटका, ताकदवर फटका, याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. षटकाराने धावफलकाला वळण दिला गेलाय. अशा प्रकारे चेंडूला खेळला आपण पाहतोय. रिप्ले मध्ये आमचे GTCचे कर्मचारी, काय टेक्निशियन आपण पाहतोय, काय क्लिअरिटी पाहतोय. प्रत्येक चेंडूमध्ये आमचे कॅमेरामॅन पूर्णपणे या चेंडूला कैद करतायत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी गोंदले सर, आपणास विनंती असेल या आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर योगेश पाटील सर, आपणास ही विनंती असेल आपण यायचंय. मोहन गोंदले सर आणि योगेश पाटील सर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. कारण ही वाघबीळची स्पर्धा आहे, हा वाघबीळचा होळी कप आहे. कारण ट्रॉफी जर आपण पाहिल्या तर मोठमोठ्या लाखाच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफीज नसतात, तशा ट्रॉफीज या होळी कपमध्ये आहेत. मालिका वीरमध्ये आपण पाहिला तर वर्ल्ड चॅम्पियन टेस्ट मध्ये ज्या ट्रॉफी आपण पाहिला होता त्या ट्रॉफीज मालिका वीरसाठी. त्यानंतर आपण पाहिला तर सायकल ही मॅन ऑफ द सिरीजसाठी जयेश यांच्या माध्यमातून दिले गेले. मोहन गोंदले सर आणि योगेश पाटील सर, आपणास विनंती असेल आपण यायचंय. लक्षात घ्या, मान्यवर व्यक्तीला मी ज्यांची नावं घ्या त्यांनी यायचंय. कारण ही तुमच्या गावाची स्पर्धा आहे, ही तुमच्या सन्मानाची आणि तुमच्या मानाची स्पर्धा आहे. घाई करायचं आहे, कारण अजून एक मॅच यानंतर आपल्याला खेळवायची. भूषण येत आहे, एक आक्रमक फलंदाज म्हणून म्हटलं जाते, मात्र ते आक्रमण दाखवावं लागेल. कारण फक्त नाव दिलं म्हणजे होत नाही मित्रांनो, क्रिकेटमध्ये ते तुम्हाला करून दाखवावं लागेल, ज्या प्रकारे भायाने केलं. चेंडू या षटकातील 5 झालेत. या षटकामध्ये धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. फक्त आणि फक्त पहिला षटकार जो आला होता त्यानंतर कमबॅक कसं करावं हे महेशकडनं शिकावं. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. मोहन गोंदले सरांचा इथे सन्मान हे केलं जाते आणि निखिल यांना मी विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते मोहन गोंदले सरांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं लांजी ग्रुपच्या माध्यमातून केले गेले. लांजी ग्रुपचं जर आपण विश्लेषण केलं तर या ग्रुपमध्ये हितेन पाटील, रोमेश डाकी, त्यानंतर आपण पाहिलात तर महेश आणि आपण पाहिलं तर या सर्वांची मेहनत आहे इथे लांजी ग्रुपमधल्या सर्व खेळाडूंची. परत येत आहेत गोलंदाजी मार्गवर. क्रमांक 3चा षटक. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 19. योगेश दादांचा सत्कार मोहन गोंदले सर यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते योगेश दादांचा सन्मान आपण करायचे. मोहन गोंदले सरांच्या शुभ हस्ते योगेश दादांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व, यंग डॅसिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय. योगेश दादा सर्वांचे लाडके आणि खराब चेंडू पंच घोषित करतायत. या मॅचमध्ये पंचांची भूमिका पूर्ण करतायत हितेन पाटील आणि नयन पाटील.
दोन्ही भाऊ आहेत नयन आणि हितेन. भरत गोलंदाजी मार्गवर फटका फसलाय मात्र नोमान्स लँड्स मध्ये पडला गेलाय. एक सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावफलक पाहायला मिळतोय तो म्हणजेच 22 या आकड्यावरती. तर योगेश पाटील सरांचा सन्मान मी विनंती करतो आपण यायचंय. योगेश पाटील सर या प्लीज. कॅच पकडला गेलाय. योगेश पाटील सर आपणास विनंती असेल आपण या. तर योगेश पाटील सरांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी विनंती करतो विलास पाटील सर आपल्या शुभ हस्ते योगेश पाटील सरांचा सन्मान इथे आपण करायचे. सुंदर स्पर्धा लॉजिक ग्रुप आयोजित होळी चषक 2025. चला बॅट्समन लगेच जा. लक्षात घ्या तुम्ही धावाल ना तर नक्की तुमच्या यावेळी चेंडूला पाठवला लांब क्षेत्रामध्ये. चेंडू येईल 6 धाव्यांसाठी. काय इशारा केला जातो इथे. संघाचा धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 48 ची गरज आहे. षटक अजूनही शेवटचे 2 बाकी आहेत. 8 मध्ये 48 पाहिजेत. अब दिल्ली बहुत दूर है. दिल्ली तक पहुंचना है तो भी नहीं हो सकता है. चला मौलिक 11 वाघबीळ दैवत पाटील आपण यायचं टॉस साठी लगेच. आपण या इथे टॉस साठी. मॅच आपण खेळवायचे कमी षटकांचा असला तरी चालेल मात्र खेळवणार आहोत. यावेळी फटका चांगला केला गेलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एक सिंगल पूर्ण केला गेलाय आणि सिंगलने धावफलक संघाचा धावफलक पुढे सरकला जाईल. मात्र या षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज भरत सज्ज असेल मात्र काय बॅटिंग फिरवले. स्लॉट मधून चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजनच्या प्लॉट मध्ये. भूषण याच्या बॅट मधून आलेला हा धमाका. आता मात्र संघाचा धावफलक फ्लाय झालाय आणि पोहोचलाय तो म्हणजेच 35 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 41 ची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले तर 36 होत आहेत. मात्र 6 मध्ये 41 होतील का. क्रिकेटमध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. मौलिक 11 वाघबीळ दैवत पाटील 6 चेंडू मध्ये 41 ची गरज आहे. अब इनको दवा की नहीं दुआ की जरूरत है. नशीबच कुठेतरी साथ देऊ शकेल. फलंदाजी करणारा साई प्रथा या संघाला. पहिला चेंडू डॉट केला गेलाय. विलास पाटील गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. 5 मध्ये 41 जिंकण्यासाठी. यावेळी पहा चेंडू अडवलाय. महेशच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली जाईल.
सिंगलने जो प्रेशर आहे तो थोडासा कुठेतरी कमी केला गेलाय. सन्माननीय श्री छगन पाटील सर यांचं इथे आगमन झालंय आणि भूषण याने पाठवलंय षटकारासाठी. षटकार इथे मिळाला जातोय. अजून एक जाईल का मात्र काय खेळ बघायला. कॅच ऑफ द टुर्नामेंट अँड कॅच ऑफ द मॅच मिस्टर महेश. सुंदर जल्दी प्ले फलंदाजी इथे बांधून अप्रतिम झेल. चला फक्त औपचारिकता या मॅचची फक्त बाकी असेल. चेंडू जर आपण पाहिले तर या षटकातले हाताळले गेले तर 4 अंतिम शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये वीरू येत आहे. अशा प्रकारे 2 चेंडू फेस करेल. विलास पाटील गोलंदाजी मार्गवर. एक षटकार या गोलंदाजाच्या गोलंदाजी यावेळी व्हेरिएशन गडी बाद होण्याची शक्यता. अंतिम चेंडू आहे. चला बॅट्समन थांबायचं. अंतिम चेंडू आहे. लास्ट डिलिव्हरी ऑफ द लास्ट ओव्हर. चला विजय होतो इथे भव्य 11 वाघबिल संघ टॉप मध्ये जाऊन पोहोचतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल भाया पाटील. चला टॉस करणार आहोत. किती ओव्हरची मॅच इथे